गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। बंधू तथा भगिनी, आज आपण सांख्य आणि योग या दोन्हींचाही विचार करणार आहोत। मागील विवेचनात आपण सांख्याबद्दल ऐकलं, आज त्याला जोडून योग, त्यामध्ये कर्मयोग, राजयोग आणि थोडासा भक्तियोगाचाही विचार होईल। पण या सर्वांच्या पाठीमागे असलेली जी महत्त्वाची भूमिका आहे तो कर्मसिद्धांत आज थोडक्यात आपण लक्षात घेऊ। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर माते संगोस्त कर्मणी। भगवंत म्हणतात की तू कर्माचा अधिकारी आहेस, कर्म करणं तुझ्या अधिकारात आहे, पण फळ मात्र मी माझ्याकडे ठेवलं आहे। पण तू असं म्हणशील की फळ जर मला मिळणारच नसेल तर कर्म करू कशाला, तर कर्म करू कशाला असा भाव ठेवू नको। कर्मामध्ये तुझी गती पाहिजे, तू कर्म केलंच पाहिजे। आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात हा विषय येतो की जर मला त्याचं फळ मिळणारच नाही तर मी कर्म करू कशाला। आता एक लक्षात घेतलं पाहिजे आम्ही, भगवंतानी गीता अर्जुनाला कशासाठी सांगितली? त्याचं युद्धाचं कर्म सोडून देऊन तो गप्प बसला होता याच्यासाठी, आणि युद्ध करायला प्रवृत्त करायचं होतं याच्यासाठी। आता युद्ध स्वरूपी कर्म करणार त्या ठिकाणी अर्जुनाला करायला सांगणारे श्रीकृष्ण त्याला तू निष्काम भावनेने कर्म कर, तुला कुठल्याही प्रकाराने फळाची अपेक्षा धरता येणार नाही, असं का बरं म्हटलं? मग गीता ऐकल्यानंतर अर्जुनाने काय केलं? युद्ध केलं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मग असं असताना सुद्धा कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर माते संगोस्त कर्मणी म्हणत असताना त्याच्या पाठीमागची आम्ही योग्य भूमिका लक्षात घेतली पाहिजे। काय भूमिका आहे? आम्ही पुनर्जन्म मानतो। आता लक्षात घ्या, मी एक शिक्षक आहे, MA BEd झालेलो आहे आणि नोकरीला लागलो। मी सांगतोय हे प्रसंग साधारणपणे 90 ते 95 या दरम्यानचा आहे। माझ्याकडे अनेक विद्यार्थी होते, एक विद्यार्थी होता, सगळ्यांचाच काही परिचय नाव वगैरे लक्षात राहत नाही ना, आत्ता नावाशी आपल्याला कर्तव्य नाही। जेमतेम बुद्धीचा होता, पास झाला 10वी 12वी झाला, आणि 2-3 वर्षांनी माझी त्याची रस्त्यात भेट झाली। तो म्हणाला, सर चला ग दुकानावर। मी त्याच्या दुकानावर गेलो, काय चाललंय काय नाही विचारलं, आणि साधारणपणे मी विचारलं काय उत्पन्न आहे। आता तो झालेला होता 12वी नंतर शाळा सोडली, त्याचं होलसेलचं दुकान होतं, आणि मी सहज विचारलं काय उत्पन्न आहे, तर त्याने उत्पन्न सांगितलं। माझं जेवढं महिन्याचं उत्पन्न आहे त्याचं दररोजचं तेवढं उत्पन्न आहे। किती झालं आहे? 12वी झालं आहे। मी MA BEd केलं आहे। आता मी MA BEd होऊन माझं महिन्याचं उत्पन्न जेवढं आहे त्याचं 1 दिवसाचं उत्पन्न आहे। मग हा अन्याय की नाही माझ्यावर? असं स्वाभाविक रीतीने ज्यावेळेला वाटतं त्यावेळेला आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की सगळं याच जन्मातल्या कर्तृत्वाने तुला मिळणार नाही, तर त्याच्यासाठी हे 3 शब्द आम्ही लक्षात घेतले पाहिजेत। एक शब्द आहे क्रियमान, मी जे काही कर्तृत्व करतो ते। दुसरा जो शब्द आहे तो आहे माझ्या संदर्भात मी जो वापरतो तो, म्हणजे माझं काय आहे, माझ्या नशिबात काय नाही, अशा प्रकारचा आपण विचार करतो, त्याला म्हणायचं प्रारब्ध। आणि या प्रारब्धानंतर तिसरा जो शब्द येतो तो येतो संचित।
आता हे जे 3 शब्द आहेत हे आम्ही लक्षात घेतले पाहिजेत. क्रियमान, संचित आणि प्रारब्ध. क्रियमान, संचित आणि प्रारब्ध या तिन्ही गोष्टी फक्त मानवासाठी आहेत. ज्या देवयोनी आहेत त्याही भोगयोनी आहेत, त्यांना क्रियमान, संचित, प्रारब्ध नाही. जे संचित आहे ते त्यांचं खलास होणार आहे. प्रारब्ध आणि क्रियमान नाही, नवीन क्रिया ते करू शकत नाहीत. मनुष्य सोडून अन्य जे प्राणी आहेत त्यांनाही नवीन क्रिया नाही, म्हणजे ते कुठल्याही प्रकारचं नवीन कर्म करू शकत नाहीत. त्यांचं ठरलं तेवढंच ते कर्म करणार. म्हणून भगवंत म्हणतात तुला कर्म करण्याचा अधिकार आहे. आता इथं अधिकार हा शब्द लक्षात घेतला पाहिजे. इंग्रजीमुळे एवढी गडबड झाली आमची की मराठीतले किंवा संस्कृतमधले शब्दसुद्धा आम्ही विकृत करून टाकले. राईट्स अँड ड्युटीज, राईट्स अँड ड्युटीज याचं मराठीत भाषांतर केलं कर्तव्य आणि अधिकार. तिथं अधिकार शब्द लावायचं नाही, कर्तव्य आणि हक्क. मराठीमध्ये जर त्याचं भाषांतर करायचं झालं तर कर्तव्य आणि हक्क असं करता येईल, अधिकार नाही. अधिकार हा त्याच्याही पेक्षा विशाल शब्द आहे. कसं आहे ते लक्षात घ्या. फलाण्याचा ज्ञानेश्वरीवर अधिकार आहे म्हणजे तो कोणत्या जातीत जन्माला आला असा आहे का? नाही. तर ज्ञानेश्वरीचं त्यांनी अध्ययन केलंय म्हणून तो ज्ञानेश्वरीचा काय आहे? अधिकारी आहे. याचा अर्थ आधी कर्तव्य केलं मग त्याला अधिकार मिळाला, म्हणजे अधिकारामध्ये कर्तव्य आणि हक्क दोन्ही एकत्र आहेत. म्हणून अधिकार हा शब्द हक्क या शब्दापेक्षा विशाल आहे. या अधिकारामध्येच कर्तव्य आणि हक्क दोन्ही बसवलेले आहेत. आणि मग आपल्याला लक्षात येईल की मला जे काही मिळतं ते तू कर्म कर, त्या कर्माचं फळ तुला मिळणारच आहे. स शब्द वापरलाय बरं का मी, पण आत्ताच मिळणार आहे असं नाही. लक्षात घ्या. आम्ही जे कर्म करू त्याचं फळ निश्चित मिळणार आहे, पण आत्ताच मिळणार आहे असं नाही. आणि देणार कोण आहे? मी देणार आहे. मी म्हणजे भगवंत देणार. का बरं? मी एका दुकानाच्या जवळ उभा होतो, साधारणपणे 50 पावलावर. त्या दुकानदाराला एकाने 100 रुपये दिले आणि 100 रुपयाचं सामान घेतलं. साधारणपणे लक्षात येतं 100 रुपयाचं सामान असलं पाहिजे ते घेऊन जातोय ते. दुसरा एक गृहस्थ आला, त्यांनी त्याला 3000 रुपये दिले आणि सामानामध्ये लक्षात घेतलं तर 2-3च वस्तू त्यांनी घेतल्या. त्या वस्तूंचा विचार केला तर सामान जास्तीत जास्त 100 रुपयाचं असेल. आधीच्या व्यक्तीने सुद्धा 100 रुपयाचं सामान नेलं, त्याला 100 रुपये दिले. यांनी 3000 रुपये दिले आणि सामान मात्र 100 रुपयाचंच घेतलं. व्यापाऱ्याने फसवलं का? नाही. त्याची आधीची सगळी उधारी काढून घेतली, त्यांनी आधी नेलं होतं ते आणि नंतर त्याला 100 रुपयाचं सामान दिलं. तसं भगवंत म्हणतो तू जे काही पूर्वी केलेलं आहे चांगलं वाईट ते तुझं वसूल केल्याशिवाय तुला मी नवीन देणार नाही. म्हणून कर्म माझ्या हातात आहे, कर्माचं फळ माझ्या हातात आहे. कर्म तर माझ्या हातात आहे, मी करू शकतो, पण कर्माचं फळ भगवंताकडे आहे. याचं कारण काय? कारण आम्ही मागे काय काय उद्योग केलेत हे आम्हाला माहीत नाही मागच्या जन्मातले. त्यामुळं या जन्मात तू कितीही कर्तृत्व केलंस तर तुला ताबडतोब फळ दिसणार नाही, पण फळ मात्र मिळणारच आहे. कर्म जो करील त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळणारच आहे. आज मिळणार आहे का उद्या मिळणार आहे ते तुमच्या आधीच्या गोष्टीवर अवलंबून आहे. आणि म्हणून तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, कर्माच्या फळाचा अधिकार नाही. हे आम्ही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. या पद्धतीने हा विषय या ठिकाणी झाल्यानंतर मग आपल्याला काही गोष्टींचा जो विचार करायचा आहे
की हा जो पेपर आहे आपला गीतेच्या 3 अध्यायाचा आणि त्यातल्या त्यात या अध्यायाचा, याच्यावर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. बऱ्याच वेळेला कसं आहे, आपली साधारणपणे मानसिकता असते की आम्हाला आत्तापुरतं सांगा, पूर्ण तत्त्वज्ञान सांगू नका. पण त्याही वेळेला आम्ही विचार केला पाहिजे की आधी आम्ही पूर्ण तत्त्वज्ञान समजून घेतलं तर आत्तापुरत्याचा विचार सहजच त्याच्यात येतो. पण तरीसुद्धा कोणकोणत्या प्रकारचे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, आपल्या कल्याणाला आम्ही कोणत्या पद्धतीने विचार केला पाहिजे, हा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो. त्याच्यानंतर प्रश्नाच्या संदर्भामध्ये निरनिराळे जे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये मात्रास्पर्श म्हणजे काय असा एक प्रश्न येतो, तो आता आपल्याला होणार आहे. द्वंद्व म्हणजे नेमकं काय अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. तितिक्षा कशाला म्हणतात वर्णन करा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. सत म्हणजे काय आणि असत म्हणजे काय अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. सांगायचं तात्पर्य काय की अशा प्रकारचे हे प्रश्न जे आहेत, या प्रश्नाची आपल्याला उत्तरं घ्यायची आहेत आणि या प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भामध्ये मग आपल्याला विवेचनामध्ये माझ्या ह्या साधारणपणे गोष्टी येतील आणि सत आणि असतचा विचार मागे सांगितला, थोडक्यात सांगतो आणि पुढे जातो. विश्वाच्या मुळाशी असलेली शक्ती एकच आहे, विश्व निर्माण करणारी तिला सत म्हणतात. का म्हणतात तर म्हणाली ती एकमेवच सत आहे, मागे होती, आज आहे आणि उद्या राहणार आहे. बाकी सगळं जे आहे ते परिवर्तनशील आहे. इथं एक सहज मुद्दा आला म्हणून थोडक्यात वर्णन करतो आणि पुढे जातो. आम्ही गणपतीची पूजा करतो. मी उदाहरण कशासाठी लक्षात घ्या सांगितलं हे लक्षात घ्या. तर गणपतीला काय आहे म्हणाले, सोंड आहे. बाहेरचे लोक विचारतात अशी कुठे देवता असते का, पण त्यांच्या लक्षात येत नाही की हे रूपक आहे. म्हणजे काय आहे, हे जे सगळं जग आहे आम्हाला ध्यान करायचं आहे. एवढ्या सगळ्या जगाकडे पाहून त्याच्यावर लक्ष केंद्रित करता येईल का, करता येऊ शकत नाही. मग लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट पाहिजे की नाही. मग हे जे परिवर्तन सगळं जग आहे याला आम्ही नाव काय दिलं, परिवर्तन असलेल्या जगाला. आज जसं आहे तसं उद्या राहतं का, क्षणापूर्वी होतं ते आत्ता आहे का. नदीच्या तीराला आम्ही उभं राहिलो, म्हणाले ही गोदावरी आहे, गोदावरीचा वाहता प्रवाह आहे. मी तिथं 5 मिनिट उभं राहिलो तर 5 मिनिटापूर्वी जे पाणी इथं होतं ते आत्ता आहे का, नाही. म्हणजे ते प्रवाहशील आहे, बदलणार आहे. तसं ह्या बदलणाऱ्या गोष्टीला नाव आहे जग. आणि हा परमात्मा किंवा सत कसा आहे, कधीच बदलत नाही, आहे तसाच आहे. त्याचे अनेक विशेषण आहेत, पुढे आपण विचार करू. म्हणजे या त्या जगाचा उलटा आहे. जग या शब्दाचं उलटं करा, गज. ती गजाची सोंड तिथं आली की तुला या जगात रमायचं नाही. याच्या विरुद्ध असलेला कधीही नष्ट न होणारा तो परमात्मा आहे, त्याचा विचार करायचा आहे. म्हणून त्याची प्रतिमा ज्यावेळा ठेवशील त्यावेळा ते या प्रकारचं त्याचं जे शिर दाखवलंय ते त्याच्या पाठीमागे भूमिका ही आहे, ते रूपक आहे. सांगायचं तात्पर्य काय की आम्हाला त्या ईश्वरी शक्तीपर्यंत जायचंय. हा सिद्धांत सांख्याने सांगितला. म्हणून सांख्याच्या एकंदरीत सगळ्या तत्वज्ञानाचं सार सांगायचं झालं तर एका श्लोकात सांगता येईल. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्या जगन्मिथ्या जीवो ब्रह्म एव नापरहा. लक्षात घ्या या श्लोकात काय म्हटलं ते. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि, मी तुम्हाला अर्ध्या श्लोकाच्या अर्ध्या चरणात सगळं सांगतो. प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः, शेकडो नव्हे कोट्यावधी ग्रंथ आहेत, या सगळ्या ग्रंथांचं सार मी तुम्हाला श्लोकाच्या अर्धा चरणात सांगतो असं म्हटलं. ते अर्ध चरण काय,
ब्रह्मसत्या, जगन्मिथ्या, ब्रह्म हेच सत आहे, जग सगळं परिवर्तनशील आहे. मिथ्या म्हणजे खोटं नाही, मिथ्या म्हणजे परिवर्तनशील, कायम न राहणारं, क्षर असलेलं, नाश होणारं असं आहे. आणि यामध्ये जो जीव आहे हा त्या परमेश्वराचं रूप आहे. सांगायचं तात्पर्य, सांख्याचा सिद्धांत हा या एका श्लोकामध्ये सांगितलेला आहे. हा श्लोकही सगळ्यांनी पाठ करायला हरकत नाही. म्हणजे सांख्याचा सिद्धांत काय आहे थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. याच्यासाठी या गोष्टीचा मी या ठिकाणी उल्लेख केला. आता आपल्याला पुढे जायचं आहे. या ठिकाणी विचार करताना भगवंतानी अर्जुनाला ज्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये हाही एक श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो निरसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. भगवंत काय म्हणतात, अर्थ लक्षात घ्या. हे अर्जुना, वेद 3 गुणांनी युक्त आहेत. कोणते 3 गुण? सत्व, रज आणि तम. पण तुला तिन्ही गुणांच्या पलीकडे जायचंय. आणि कशामध्ये राहायचंय? शुद्ध सत्वामध्ये राहायचंय. सत्वगुणाचा अवलंब करायचा आहे. आता या ठिकाणी वेदांनी किंवा आमच्या तत्वज्ञानाने सगळ्याच प्रकारच्या गोष्टी सांगितल्या. मी जर अथर्ववेदाचा उल्लेख केला तर लक्षात येईल की जारण तारण माजन ज्याला म्हणतात ते सुद्धा त्याच्यात आहे. पण यामधलं नेमकं काय घ्यायचं? समोर तलाव आहे, मला तहान लागली आहे, मी पाणी प्यायला गेलो, सगळा तलाव पिऊन टाकतो का? पिता येईल का? मला जेवढं पाहिजे तेवढंच घेतलं पाहिजे. वेदांनी जरी सगळ्या गोष्टी सांगितल्या असल्या तरी मी यामधलं माझ्यापुरतं घेणारे हा भाव माझ्या मनात पाहिजे. आणि मला या 3 गुणापैकी कुठल्या गुणामध्ये राहायचंय? सत्वगुणामध्ये राहायचंय. आणि म्हणून सत्वामध्ये राहणं हा आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता मुख्य, आता इथं योग आणि सांख्य याची समन्वय किंवा तुलना थोडक्यात ज्ञानेश्वर माऊलींनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये आम्हाला सांगितलं. योग म्हणजे काय आहे याच श्लोकाच्या संदर्भामध्ये. अर्जुना, समत्व चित्ताचे हेची जाण सार योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. या ओवीकडे लक्ष द्या. अर्जुना, समत्व चित्ताचे हेची जाण सार योगाचे. चित्त समस्थितीत पाहिजे, हेच योगाचं सार आहे. समस्थितीत पाहिजे म्हणजे काय पाहिजे? मन आणि बुद्धीचं ऐक्य झालं पाहिजे, तर चित्त सम होईल. मन म्हणतं सिनेमाला जाऊ, बुद्धी म्हणते अभ्यास कर. झालं काय एकत्व? नाही. तर म्हणाले मन आणि बुद्धीचं एकत्व झालं पाहिजे. आणि कोण कोणाच्या अधीन पाहिजे? बुद्धीच्या अधीन मन पाहिजे. मनाच्या अधीन बुद्धी नको. बुद्धीच्या अधीन जर मन झालं तरच माझ्या हाताने चांगले कामं होतील. आणि मन भरकटत नेईल तिकडे जायला लागलो की मग मात्र माझ्या हाताने कुठल्याही प्रकारचं काम होणार नाही. म्हणून हा सिद्धांत कर्मयोग, ज्ञानयोग आणि राजयोग तिन्हींसाठी उपयुक्त असलेला आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. तिन्ही गोष्टींचा समन्वय या श्लोकामधून साधलेला आहे. हे आपण जर लक्षात घेतलं तर आज आपल्याला जो विषय प्रामुख्याने आपल्यासमोर मांडायचा आहे त्या विषयाकडे वळतो. श्रीमद भगवद्गीतेने
आदर्श पुरुषाची काही लक्षणं सांगितली आणि त्याला नाव दिलं स्थितप्रज्ञ. असा प्रश्न येऊ शकतो की श्रीमद भगवद्गीतेने सांगितलेल्या आदर्श पुरुषाचं नाव काय? तर त्याला काय नाव दिलंय त्यांनी? स्थितप्रज्ञ. आणि मग अर्जुनाने असं विचारलंय की माझी प्रज्ञा म्हणजे बुद्धी जर स्थित व्हायची असेल, स्थिर व्हायची असेल, एकाच विषयावर केंद्रित करून मी काम करायचं असेल तर काय करायला पाहिजे? म्हणून अर्जुनाचा या ठिकाणी मूलभूत स्वरूपात असलेला प्रश्न आम्ही समजून घेतला पाहिजे. अर्जुन असं म्हणतोय भगवंतांना, अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का आभाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत किम आशीत व्रजेत किम. तो म्हणतो जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिर बुद्धी पुरुषाचे लक्षण काय? तो स्थिर बुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो, कसा चालतो? या ठिकाणी कसा बोलतो, कसा बसतो, कसा चालतो हे शब्दशः अर्थ घ्यायचे नाही, त्याचे भावार्थ लक्षात घ्यायचे. त्याचं एकंदरीत आचरण कसं असतं हे सांगण्याचा या ठिकाणी अर्जुनाचा विषय. तो तुम्ही ज्याला स्थितप्रज्ञ म्हणता, आदर्श पुरुष म्हणून ज्याचं वर्णन करता, तो आदर्श पुरुष कसा आहे हे पाहण्याच्या आधी आणखीन एक शब्द थोडासा विश्लेषण करणं आवश्यक आहे. आपल्याकडे किती पुरुषार्थ सांगितले? तो 4 सांगितले, बरोबर? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मग पुरुषार्थ म्हणजे माझ्या उजव्या बाजूला बसलेले पुरुष यांनी करण्याचं, यांचं काहीच कर्तृत्व नाही, असा अर्थ आहे का? पुरुषार्थ म्हणजे कर्तृत्व. याला ते नाव का दिलं हा पुढचा मुद्दा. पण ते दोघांनी जे गाजवलं त्याला पुरुषार्थच म्हणतात. का म्हणतात? पुर म्हणजे हा देह आणि यात असलेला जो आत्मा त्याला पुरुष म्हणतात. मग तो आत्मा जसा या बाजूला बसलेल्यांच्या मध्ये आहे तसाच इकडे बसलेल्यांच्या सुद्धा आहे. म्हणून कर्तृत्वाचा विषय जिथं आहे त्याला नाव पुरुषार्थ दिलं असलं तरी फक्त पुरुषांनी करण्याचा असा अर्थ नाही, तर दोघांनी मिळून करण्याचा आहे. झाशीच्या राणीने पराक्रम केला. काय म्हटलं आणि तिनं? मर्द आणि झाशी, आहे की नाही? सांगायचं तात्पर्य पराक्रम किंवा कर्तृत्व गाजवणं केवळ पुरुषाचा अधिकार आणि स्त्रियांचा नाही असं नाही, तर दोघांनाही समान अधिकार आहे. त्याला नाव पुरुषार्थ दिलंय. तो केवळ पुरुषार्थ म्हणजे नर या अर्थाने तो शब्द नाही, हे आम्ही लक्षात घ्यायचं. सांगायचं तात्पर्य मग आता हा जो आदर्श पुरुष आहे श्रीमद भगवद्गीतेने वर्णन केलेला, भगवान काय म्हणतात ते पावा. श्री भगवान वाच प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदुच्यते. लक्ष द्या या श्लोकाच्या अर्थाकडे. ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट होतो, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. सगळी भानगड इथंच आहे. काय भानगड आहे? मनाने ज्या गोष्टी करायच्या त्यावेळेला तो सर्व कामना सोडून देतो आणि आम्ही कुठलंही फळ कामनेशिवाय कळत नाही. हा स्थितप्रज्ञ न होण्यामधली अडचण आहे. सर्व प्रकारच्या कामना का सोडायच्या? मी मग सांगितलं, कारण तू इतकं केले की इतकं मिळणार आहे. हे जसं गणितात शिकवतात तसं इथं नाही होत. व्यवहारामध्ये तू आज कर्म केलं तर आजच फळ मिळेल असं नाही. एक जण म्हणाला मला कुस्तीला जायचंय आणि 10-12 बदाम खाल्ली, चला म्हणले आता कुस्तीला.
लागलीच कुस्तीला गेला. बदाम खाल्ल्या खाल्ल्या कुस्ती त्याची शक्ती येईल का? त्याला यायला वेळ लागेल की नाही? तसं आम्ही केलेल्या कर्माचं फळ मिळायला वेळ लागतो. ते त्याच्या हातात. मी मगा सांगितल्याप्रमाणे आधीचं वसूल केल्याशिवाय तो देणार नाही. त्यामुळं त्याचा विचार करायचा नाही, म्हणून कामनेचा विचार करायचा नाही. कर्म सोडायचं नाही, पण कामनेचा विचार करायचा नाही. याचं कारण भगवंतांनी या ठिकाणी जे सांगितलं ते आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मग आपल्याला लक्षात येईल की भगवंतांनी आम्हाला जे सांगितलंय त्याप्रमाणे आचरण केलं तरच आम्ही सुखी होऊ. मी आज दिवसभर एवढं काम केलं, मला काहीच मिळालं नाही, रात्र त्या विचारातच गेली. दुःख झालं की नाही? मी काम केलं याचं फळ मला निश्चितच मिळणार आहे. आज मिळेल का उद्या मिळेल हातात नाही माझ्या, म्हणून भगवंताच्या हातात आहे, ते मिळणारच आहे असं म्हणून मी जर त्या ठिकाणी माझ्या मनाला शिकवलं तर मी शांत होऊ शकतो, आनंदी होऊ शकतो, सुखी होऊ शकतो. म्हणून भगवंत म्हणतात कर्माचा अधिकार तुझा आहे, पण त्या कर्माचं फळ आजच मिळेल असं गृहीत धरू नको. याच्यासाठी सांगितलं की कामना ठेवून कर्म करू नको. कुठली कामना? भौतिक स्वरूपाची कामना. आमची सर्वांची एक कामना असली पाहिजे ना. आम्ही ज्या ठिकाणाहून आलो त्या परमेश्वराचं आम्हाला दर्शन झालं पाहिजे, परमेश्वराचं स्वरूप आम्हाला कळलं पाहिजे, ही कामना पाहिजे. ती कोणती कामना आहे? शुद्ध सत्वाची कामना आहे. कामना कोणती करायची नाही? रजोगुणाची आणि तमोगुणाची कामना करायची नाही. रजोगुण आणि तमोगुण आम्हाला अधःपतनाकडे नेणारे आहेत आणि म्हणून शुद्ध सत्वाची कामना करायची, हे लक्षात ठेवायचं. मग ही जर मी मनामध्ये कामना ठेवली नाही तर काय होईल? काय केलं पाहिजे? जसं मागे सांगितलं, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. सुखाच्या गोष्टीची प्राप्ती झाली तरी हुरळून जायचं नाही. आज पंचपक्वान्न मला खायला मिळाले, उद्या मिळाले पाहिजेत अशा प्रकारचा विचार करायचा नाही. दुःखाचा प्रसंग आला तर दुःखित होऊन रडत बसायचं नाही. ह्या प्रकारची मनाची अवस्था जर झाली तर आम्ही स्थितप्रज्ञेकडे चाललेलो आहोत. भगवंतांनी सांगितलेला स्थितप्रज्ञा जर आम्ही समाजासमोर व्यवस्थित रीतीने मांडला तर आत्महत्या शून्यावर जातील. आत्महत्येचं कारण मग ती शेतकऱ्याची असो, व्यापाऱ्याची असो, नोकरदार वर्गाची असो किंवा कोणाचीही असो, ही कशामुळे होते? कामनेमुळे होते. मला हे मिळालं नाही, मी शेतीमध्ये 2 लाख घातले, पाऊस पडला, गारपीट झाली, सगळं गेलं, आता माझं कसं व्हायचं? हे कशामुळे त्याच्या मनात आलं? कामनेमुळे. जे गृहीत धरलं होतं ते मिळणार नाही त्यामुळे, आणि त्याच्यातून आत्महत्या झाली. म्हणजे शेतकऱ्याची असो किंवा कोणाचीही आत्महत्या जर रोखायची असेल तर त्याला हे कळलं पाहिजे की फळ माझ्या हातात नाही, कर्म माझ्या हातात आहे. मग फळ ज्या वेळेला परिपक्व होईल त्यावेळेला मिळेल. समजा झाडाला मोहर आला, बारीक बारीक आंबे लागले, छोटे छोटे एवढे एवढे, खाता येतील का? मग केव्हा आंबा मिळेल? ते परिपक्व झाल्यावर. तसं माझं कर्म परिपक्व झालं की मला त्याचं मिळणारच आहे, पण आजच मिळणार आहे असं गृहीत धरलं तर अडचण होईल. म्हणून मिळो का न मिळो मी माझं कर्म करीन अशा प्रकारचा भाव जर मनामध्ये ठेवला, म्हणजे कामना रहित होऊन कर्म केलं, आत्महत्या होईल का? होणारच नाही. आत्महत्येचं कारणच कामना आहे.
माझी कामना पूर्ण झाली नाही म्हणून आत्महत्या आहे. सांगायचं तात्पर्य, आम्ही हा विषय सर्वांच्या पर्यंत नेला पाहिजे. आता या ठिकाणी भगवंतांनी जे उदाहरण दिलं आहे ते अत्यंत उत्कृष्ट आहे. त्या उदाहरणाकडे आपण जाऊया. पहा, श्लोक आहे 58वा. यदा संहरते चायम कुर्मोंगानी व सर्वशः इंद्रियाणी प्रमाथीनी इंद्रियाणी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. 2 श्लोकाचा गडबड होऊ लागली. ठीक आहे, आता लक्ष द्या या श्लोकाकडे. भगवंताने स्थितप्रज्ञ होण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी दिलेलं हे उदाहरण आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या. यदा संहरते चायम कुर्मंगानी व सर्वशः. कासवय, कासवाप्रमाणे तुझी वृत्ती होऊ दे असं भगवंत सांगतात. मंदिराच्या दाराशीत गेल्यावर कोणत्या प्राण्याचं दर्शन होतं आम्हाला? कासवाचं दर्शन होतं. का ठेवलं हे आता लक्षात घ्या. तेही थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो. कासवाच्या स्वभावाकडे पाहिलं पाहिजे. आम्ही काय माणसांशी धोड बोलत नाही तर प्राण्यांशी कशाला बोलणार? आणि त्यातल्या त्या ठिकाणी ठेवलेलं कासव तर आमच्या दृष्टीने निर्जीव आहे, त्याच्याशी काय बोलणार? कारण दगडाच आहे त्या ठिकाणचं. पण विचार करून ठेवलेली ही प्रतीक आहे. कासव कशा कशाचं प्रतीक आहे? आम्ही पहिलीला गोष्ट वाचली, ऐकली. काय ऐकली? म्हणजे कासव आणि सश्याची शर्यत लागली. आता कासव आणि सश्याची शर्यत खरंच लागते का? तसं केलं तर नाही लागत. पण आम्हाला उदाहरण देण्यासाठी काय सांगितलं की कासव सावकाश गतीने चालत होतं, ससा थोडा पुढे गेला, पण नंतर विश्रांती घ्यायला बसला, ते पुढे गेलाच नाही. आणि कासव आपल्या ठिकाणी जाऊन पोहोचलं. तात्पर्य, 1ली 2री 5वी पर्यंत काय सांगितलं? म्हणले गर्वाचं घर खाली. अरे हा योगाचा सिद्धांत आहे, ज्याला आम्ही वेद म्हणतो. त्या वेदांचा सिद्धांत आहे, वेदांताचा सिद्धांत आहे. काय सिद्धांत आहे? की तू घेतलेलं काम सावकाश गतीने कुठेही न थांबता केलंस तर तुला यश येईल, पण नुसतंच वेग वाढून मध्येच थांबलास तर तुला फळ मिळणार नाही. मग आता ह्या गोष्टीकडे या पद्धतीने पाहिलं तर आमच्या लक्षात येईल की कासव हे आणखीन कशाचं प्रतीक आहे योगाच्या दृष्टीने? म्हणाले 1 मिनिटाला ते 4 ते 5 श्वास घेतं, म्हणून त्याचं आयुष्य 350 ते 400 वर्षे. आम्ही 16-17 श्वास घेतो, त्यामुळं आमचं आयुष्य खरं म्हणजे 16 घेत असू तर 100 वर्ष जगलं पाहिजे, पण जगत नाही. याचा अर्थ 1 मिनिटाला 20-25 श्वास घेतो आणि म्हणून मध्येच जातो. कुत्र्याकडे पाहिलं असेल ना, थोडंसं निरीक्षण करा बरं एखाद दिवशी. 1 मिनिटाला ते किती श्वास घेतं? ते साधारणपणे 40-50 घेतं ते करत असं. 40-50 श्वास घेत असल्यामुळे 12-13 वर्षाच्या आतच जातं. कासव 4 ते 5 श्वास घेतो तर 350 वर्ष जगतो. म्हणून योगामध्ये आल्यानंतर आम्ही दीर्घ श्वसन केलं पाहिजे. त्या दीर्घ श्वसनाने आमचं आयुष्य वाढतं हे सांगायला तिथं बसलंय ते. आम्ही कधी त्याच्याशी बोलतच नाही. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला चालायचं असेल, काम करायचं असेल, त्यावेळेला त्याचे 6 अवयव बाहेर येतात. कोणकोणते? डोकं, शेपूट आणि 4 पाय, आहे की नाही? आणि काम संपलं की काय करतो? हे सगळेच्या सगळे अवयव तो काय घेतो? आत घेतो. म्हणजे त्याचं इंद्रियांवर नियंत्रण आहे. आमचे ज्ञानेंद्रिय किती आहे? तो 5. आणि त्याच्यावर मन किती झालं? 6. या 6वर नियंत्रण करणं हे कासव आम्हाला सांगते. आता कासव पंचेंद्रियाचे 5 विषय आणि मन या 6वर नियंत्रण ठेवा असं सांगतं. कारण एरवी ते हे 6 अवयव बाहेर काढतं आणि
नियंत्रणाची वेळ असली, संयम आला, एका ठिकाणी बसायचं असलं, एकाग्र चित्त करायचं असलं की सगळे इंद्रिय ते आत घेतं. म्हणून कासव तिथं आहे. कासवाचा हा विषय इथं भगवंतांनी एवढ्यासाठी सांगितलं, अर्जुना त्या कासवाप्रमाणे तुझी वृत्ती होऊ दे. याचा अर्थ हे सगळेच्या सगळे इंद्रिय आत घेऊन इंद्रियांवर आणि त्यातल्या त्यात पंचेंद्रियाचे 5 विषय आणि मन या 6वर नियंत्रण ठेव. मग बुद्धी योग्य रीतीने काम करेल. अशा पद्धतीचा विषय या श्लोकामधून भगवंतांनी आपल्या समोर मांडला आणि सांगितलं, तू कासवाप्रमाणे हो. मग तुझी जी बुद्धी आहे ती स्थिर होईल. बुद्धी स्थिरतेसाठी सांगितलं. विषय इतका व्यापक आहे, यामधले सगळेच काही श्लोक आपल्याला घेता येणार नाहीत. पण प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते हा एक श्लोक घेणार आहे. तो 65वा आहे. लक्ष द्या. प्रसन्नश्चेतसो ह्यासु बुद्धी परिवतिष्ठती. काय म्हटलं भगवंतांनी या ठिकाणी? अंतःकरण प्रसन्न झाल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाश होतात आणि त्याचे चित्त प्रसन्न राहतो. चित्ताची प्रसन्नता म्हणजे प्रसाद. आम्ही प्रसाद कशाला म्हणतो? 7 दिवसाचा सप्ताह झाला, जोडायला मिळालं की प्रसाद. आम्ही त्या भौतिक गोष्टीला प्रसाद म्हणतो खाण्याच्या. वास्तविक पाहता 7 दिवसाच्या मध्ये जे ज्ञान मिळालं तो ज्ञानरूपी प्रसाद मी घेतला पाहिजे. म्हणून तर ज्ञानेश्वर माऊलींनी काय मागितलं? त्या पसायदानात काय मागितलं? जिलबी खायला मिळू दे, उद्या बासुंदी मिळू दे, नाही सांगितलं. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदाने. हे काय द्या? पसायदाने. पसायदानेमध्ये काय म्हटलं पुढे? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे डळो. मैत्र जीवांचे सांगितलं की बाबांनो, एकमेकांच्या बद्दलचा द्वेष भाव काढून टाकून सगळेजण एक विचाराने व्हा, हे मागितलं. हा प्रसाद मिळाला का आम्हाला? आम्हाला प्रसाद पाहे प्रसादाची वाट. लहान मुलं एखादं काही मंदिरात आरती वगैरे चालू लागली की त्या आरतीत काय हे पाहत नाहीत. आरती केव्हा संपते याच्याकडे लक्ष. कशासाठी? आरती संपलं की प्रसाद मिळणार आहे. आरती संपली की प्रसाद मिळणार आहे. त्या भौतिक गोष्टीलाच ते प्रसाद म्हणतात. पण आम्ही ज्यावेळा या ठिकाणी येतो त्यावेळा आमच्या मनात हा विचार आला पाहिजे की आम्हाला जो प्रसाद भगवंताचा मिळायचा आहे तो भगवंताचा प्रसाद म्हणजे प्रसन्नता आहे. आणि ही प्रसन्नता कशाने मिळते? तर म्हणाले सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो यानी मिळते. प्रसन्नता कशाने मिळते? तर म्हणाले कासवाप्रमाणे आम्ही आमच्या 5 ज्ञानेंद्रियांनी मनावर नियंत्रण ठेवल्याने मिळते. आणि म्हणून मनावर नियंत्रणाचा हा विषय भगवंतांनी या ठिकाणी सांगितला. आणि जर भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे मनावर नियंत्रण ठेवलं नाही तर काय होईल? म्हणजे क्रोधात भवती समोहात स्मर्मोहात श्रुती भ्रमा स्मृतिभंशात वृद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणिष्यती. मला एखादी गोष्ट पाहिजे, मिळाली नाही, काय होतं? क्रोध उत्पन्न होतो. आणि ज्यांनी दिली नाही त्याला खलास करावं वाटतं की नाही? लक्षात घ्या, कामना ठेवली आणि ती जर कामना पूर्ण झाली नाही तर काय होतं? उत्पन्न होतो? म्हणाले क्रोध उत्पन्न होतो. आणि तो जर आपल्यापेक्षा बलशाली असेल तर भय उत्पन्न होतो. मी त्याला मारायला गेलो तर मलाच मार खावा लागेल असं वाटतं की नाही? म्हणजे भीती उत्पन्न होते. म्हणजे क्रोधाच्या ह्या 2 गोष्टी आहेत. एक तर क्रोध म्हणजे बळजबरीने दुसऱ्याची गोष्ट घेणं आणि ती जमत नसेल तर भय उत्पन्न होणं. आणि म्हणून अशा प्रकाराने क्रोधाच्या आहारी गेलं
की त्याचा सर्वनाश होतो. मराठीत म्हण आहे काय हो, राग आणि भीकमार. जे शेजारणीच्या रागे आणि मग नंतर पिसवानी घर गेलं, अशाही प्रकारच्या पुष्कळ म्हणी आहेत. तर राग आम्हाला आमचं दैनंदिन जीवन सुद्धा उद्ध्वस्त करून टाकतो. म्हणून पण मराठीमध्ये राग हा शब्द सुद्धा द्वैअर्थी आहे. तुम्ही म्हणाल मुलाला रागवू नये, लहान मूल आहे, करत नाही एखादी गोष्ट, रागवावं का रागवू नये? अहो सुरुवातीला रागवलं पाहिजे ना त्याला. नको ते जर करत असेल तर त्याच्यापासून परावृत्त केलं पाहिजे की नाही. पण रागा भरणे म्हणजे क्रोध का हो? क्रोध आणि रागा भरणं यात फरक काय आहे? एक मुलगा उभा आहे आणि त्यांनी वडिलांचं ऐकलं नाही. अरे माझं ऐकलं पाहिजे आणि मी हे सांगतो ते कर, एवढं म्हटलं तर ठीक आहे, त्या रागा भरण्याने तो करील. पण इतका राग आला की मुलगा भिंतीजवळ उभा होता, इकडून एक थोबडी दिली की डोकंच फुटलं त्याचं. हे काय झालं? क्रोध झाला. क्रोधामध्ये मनावरचा ताबा जातो. क्रोधामध्ये दोघांचं भांडण पाहिलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल. एक जर मोठ्या जास्त रागात आला तर त्याचं शरीर थरथर कापतं, चेहरा लाल होतो. म्हणजे क्रोधामध्ये मनावरचा ताबा जाऊन माणसाचं पतन होतं, त्याला क्रोध म्हणायचं. पण व्यवहारामध्ये रागा भरणं म्हणजे क्रोध नव्हे. मनावर त्यावेळा नियंत्रण असतं. त्यावेळा काही मुलाला रागवताना बाप थरथर कापत नाही, तो नियंत्रणात असतो. पण जास्त क्रोध आला तर मात्र त्या पद्धतीने होतं. सांगायचं तात्पर्य की आम्हाला या क्रोधावर नियंत्रण मिळवलं पाहिजे. आणि हे क्रोध का उत्पन्न होतो? मला पाहिजे ते मिळालं नाही म्हणून होतो. म्हणून कामनेचा त्याग केला पाहिजे. कामना ही मनामध्ये धरून, भौतिक स्वरूपाची कामना मनामधून धरून कुठल्याही प्रकारचं काम करता कामा नये. आणि आज मी सर्वात मोठा भर जो देणार आहे तो 69व्या श्लोकावर देणार आहे. मी त्याच्यावर एक प्रवचनसुद्धा करत असतो. मी तेवढा वेळ घेणार नाही, 5 मिनिटातच विषय आपल्यासमोर याच्यातला स्पष्ट करणार आहे. पहा 69वा जो श्लोक आहे, या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते अशा नित्य ज्ञान स्वरूप परमात्म्याच्या बाबतीत स्थितप्रज्ञ जागा असतो. दिवस आणि रात्रीचं रूपक घेतलंय आणि या रूपकातून भगवंतानी विषय मांडलाय. मला आज हे पाहिजे, उद्या ते पाहिजे, अशा प्रकारची जी कामना आहे ही त्या मुनीच्या मनामध्ये नसते. आणि त्या बाबतीत तो झोपलेला असतो. सर्व लोक ज्या बाबतीत जागे असतात, मला हे पाहिजे ते पाहिजे यामध्ये, त्या बाबतीत तो मुनी कसा आहे? झोपलेला आहे. त्याला कुठल्याच प्रकारची या भौतिक गोष्टीची कामना नाही. आणि ज्या बाबतीत सर्वसामान्य माणूस झोपलेला आहे म्हणजे ईश्वराच्या प्राप्तीच्या बाबतीत तो काहीच विचार करत नाही, त्या बाबतीत तो जागा असतो. हे रूपक सांगितलं. दुसरं, याही अर्थाने लक्षात घ्यायचं. मी मागच्या वेळा सांगितलंय पण थोडक्यात सांगतो. आमची झोपीची वेळ साधारणपणे रात्रीचे 10 ते सकाळचे 4 वाजेपर्यंत आहे. पण या वेळात झोपत नाही. आणि मग सकाळी काय होतं? गाढ झोपलेला असतो. कोणत्या झोपीत असतो? साखर झोपीत असतो. मी विचारलं सुद्धा एकाला, त्याने लवकर उठावं. तो म्हणलं सर कशासाठी लवकर उठायचं? तर म्हणलं व्यायाम वगैरे केला पाहिजे. नाही म्हणले सकाळच्या झोपेला काय म्हणतात? मलाच विचारलं त्या. मला सांगितलं मला सांगावं लागलं त्याला साखर झोप म्हणतात. तो म्हणला अशी साखरेसारखी गोड वाटलेली झोप तुम्ही आमची का मोडता? मला त्याला सांगावं लागलं केवळ साखरेसारखी गोड वाटते म्हणून तिला साखर झोप म्हणत नाहीत.
सकाळी 4:30 ते 7 या वेळा जो झोपतो त्याच्या शरीरात शुगर वाढते, म्हणजे त्याला डायबिटीस होतं पुढे. घ्यायची तर घे. म्हणजे शब्दपाठ आहेत शास्त्रीय सुद्धा, पण त्याचे अर्थ माहीत नाही. साखरेसारखी गोड वाटते याचं कारण त्या काळात झोपल्यामुळे शरीरात साखर वाढते, डायबिटीस होतो. म्हणून योग्याने उठण्याची वेळ कोणती, तर 4च्या नंतर त्याने झोपताच कामा नये. 4 नंतर त्याचा दिवस सुरू झाला पाहिजे सकाळी, त्यावेळा हे गाढ झोपलेले असतात. याही अर्थाने ते योगाच्या विरुद्ध आहे. योग साध्य होत नाही याचं कारण सकाळच्या मुहूर्ताला कोणता मुहूर्त म्हणतात, ब्रह्ममुहूर्त म्हणतात. ब्रह्माला प्राप्त करून घेण्याचा मुहूर्त. ब्राह्मण याच्याशी काही संबंध नाही बरं का. ब्रह्मजानाती ती ब्राह्मणा, या ब्राह्मणाची सुद्धा व्याख्या याच पद्धतीने केली. जो ब्रह्माला जाणतो तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण, केवळ जातीत जन्माला आला म्हणून नव्हे. तर अशा प्रकाराने जर मला त्या ब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची आहे तर ब्रह्ममुहूर्ताला उठलं पाहिजे ना. सांगायचं तात्पर्य की आमच्याकडे मुहूर्ताचं सुद्धा महत्त्व आहे. तुम्ही म्हणाल कसं, एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. परवा दिवशीच रात्री मोठे जल्लोष झाले, मध्यरात्र, आणि दिवस सुद्धा केव्हा बदलला, मध्यरात्री. त्यांचा बरं का, आमचा नाही. मध्यरात्र ही कशी साजरी करावी वाटते, मध्यमधला ध काढायचा आणि द लावायचा, अशी साजरी करावी वाटते. पण ते सकाळी 4:30-5ला उठून स्नान करून गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारायची आहे, त्यावेळेला स्नान करून गुढी उभारताना दारुड्याच्या सुद्धा मनात दारू पिण्याचा विचार येईल का, नाही येणार. कारण तो त्या मुहूर्ताचा प्रभाव आहे. रात्रीचा मुहूर्त व्यसनाकडे नेणार आहे मध्यरात्रीचा, आणि सकाळी 5:30चा मुहूर्त ब्रह्ममुहूर्त आहे, तो ब्रह्मापर्यंत घेऊन जाणार आहे, त्या ईश्वरी तत्वाची ओळख करून देणार आहे. आणि म्हणून सकाळी उठण्याला महत्त्व आहे, हे आम्ही लक्षात घ्यायचं. शेवटचा मुद्दा सांगून आणि या ठिकाणी आज विषय मी पूर्ण करतो. येषा ब्राह्मी स्थिती पार्थ नयनाम प्राप्य विमुह्यती शित्वा शामंत कालेपी ब्रह्मनिर्वाणम उच्यती. याच्या आधी त्यांनी एक उदाहरण दिलंय, ते म्हणजे ज्याप्रमाणे नद्या सागराला जाऊन मिळतात, पावसाळ्यात सुद्धा सागराला जाऊन मिळतात, वरूनही पाऊस पडलेला असतो. सागराची पातळी वाढते का हो? नाही वाढत. अहो, समुद्र सपाटीपासून आम्ही उंची मोजतो, त्याची जर पातळी वाढत असती कमी होत असती तर उंची मोजता आली असती का त्या पद्धतीने? नाही. म्हणजे पावसाळ्यात इतक्या नद्या येऊन त्या ठिकाणी सागरात जातात, पण सागर स्वतःची पातळी सोडत नाही. उन्हाळ्यात सगळ्या नद्या कोरड्या पडल्या, ते म्हणले सागराचं पाणी सुद्धा 50 फूट खाली गेलं. असं होतं का? त्याही वेळेला तो जशाला तसा आहे. म्हणजे शेकडो आणि लक्षावधी नद्या येऊन मिळाल्या तरी त्याच्या चित्तात कुठल्याही प्रकाराने बदल झाला नाही. म्हणजे निरनिराळ्या प्रकारच्या कामनांनी कामं केली तरीही आमच्यावर त्याचा परिणाम होता कामा नये, त्या कामनाच ठेवता कामा नये. आलं ते हे उदाहरण देऊन काय सांगितलं की त्या सागराप्रमाणे तू हो, कितीही काम तर तुला सोडायचं नाही, पण कामनारहित होऊन काम केलं तर त्या सागराप्रमाणे तुझी वृत्ती होईल. सागर नद्या येऊन मिळाल्या तरीही वाढत नाही, किंवा नद्या कोरड्या झाल्या तरीही खाली जात नाही, आहे त्या स्थिती स्थित राहतो. तशा प्रकाराने आमच्या मनाची स्थिती दुःखाचा प्रसंग आला तरी खचून जाणार नाही, आणि आनंदाचा प्रसंग आला तर हुरळून जाणार नाही.
अशा प्रकारची प्रवृत्ती, अशा प्रकारचा भाव, अशा प्रकारचं कर्तृत्व आम्ही आमच्या जीवनात गाजवलं तर आणि तरच आम्ही सुखी होऊ शकतो. म्हणून सुखी होण्यासाठी भगवंतांनी या अध्यायामध्ये 2 वाक्यात सांगायचं झालं तर सांख्ययोग, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग, भक्तियोग ह्या 4ही योगांचं एकंदरीत मिश्रण या अध्यायात निरनिराळ्या उदाहरणांनी झालंय. म्हणून हा अध्याय भगवंतांनी वर्णन केलेला आदर्श पुरुष म्हणजे स्थितप्रज्ञ तो कशा रीतीने होऊ शकतो याच्यासाठी या अध्यायाकडे आपण पाहायचं.